महा डी 2024 ची फायनल आन्सर की साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर आन्सर की कशी चेक करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। तर महा डी 2024 ची साईड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरची एक PDF देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जी फायनल आन्सर की आहे त्याबद्दल काही एक इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। आणि सेकंड नंबरमध्ये तुम्ही बघू शकता अंतिम उत्तर सूची बघण्यासाठी इथे क्लिक करा। जर तुम्हाला फायनल आन्सर की चेक करायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होईल। यामध्ये पहिलं ऑप्शन बघू शकता पेपर 1 पहिली ते 5वी, पेपर 2 6वी ते 8वी यामध्ये गणित आणि विज्ञान, त्यानंतर पेपर 2 6वी ते 8वी यामध्ये सामाजिक शास्त्र। तुम्ही जेही पेपर दिले असेल तर पेपर 1 दिला असेल तर इथे तुम्हाला संपूर्ण जे तुमचे माध्यम आहे कोणत्या माध्यमातून तुम्ही पेपर दिला, जसं की मराठी, इंग्लिश, हिंदी, बंगाली यामध्ये तुम्हाला बघता येईल। त्यानंतर पेपर 2 मध्ये ज्यांनी गणित विज्ञान दिला आहे त्यांना सुद्धा पूर्ण लाईन दिलेली आहे आणि त्यानंतर ज्यांनी 6वी ते 8वी मध्ये सामाजिक शास्त्र दिलेले असेल त्यांची सुद्धा पूर्ण लाईन दिलेली आहे। तर तुम्ही जोही पेपर दिला असेल त्या पेपरच्या माध्यमावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल। तर ह्या PDF मध्ये तुम्ही संपूर्ण जे आन्सर की आहे ही बघू शकता। या अगोदर सुद्धा जी प्रोविजनल आन्सर की आली होती आणि ही आन्सर की तुम्ही टॅली करू शकता आणि तुम्हाला यामध्ये काही चेंजेस झाले काय तुम्ही बघू शकता। कारण जर काही क्वेश्चन चुकले असेल तर तुम्हाला त्यासाठी संपूर्ण मार्क्स देण्यात आलेले आहे। तर या प्रकारे तुम्ही तुमचे आन्सर की चेक करू शकता। तर यामध्ये एक परिपत्रक सुद्धा दिलेलं आहे। तर नेमकं त्या परिपत्रकमध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा डी 2024 परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 अंतिम उत्तर सूची। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दिनांक 11/12/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या परीक्षेचे पेपर 1 आणि पेपर 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे 16/12/2024 पर्यंत पाठविण्याबाबत 11/12/2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते। विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनानंतर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे। या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। या अंतिम उत्तरसूचीनुसार महा डी 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। म्हणजे आता जी फायनल आन्सर की आलेली आहे यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे, कोणी यावरती आक्षेप घेऊ शकत नाही आहे अशाबद्दल हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे। आणि आता तुमचा जो फायनल रिझल्ट आहे हा काही दिवसांमध्ये साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याबद्दलचं हे एक परिपत्रक आहे। तर महा डी 2024 ची फायनल आन्सर की आलेली आहे। या प्रकारे तुम्ही तुमची फायनल आन्सर की चेक करू शकता। प्रोविजनल आन्सर की आणि फायनल आन्सर की तुम्ही टॅली सुद्धा करू शकता आणि तुमचे मार्क्स वाढले का यामध्ये तुम्ही चेक करू शकता। तर महा डी 2024 बद्दल जी पुढील अपडेट येईल, जसे की रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा, कारण रिझल्ट सुद्धा चेक करणे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे आणि रिझल्ट भरपूर विद्यार्थ्यांना चेक करता येत नाही, कारण रिझल्ट हा लॉग इनमध्ये पण येऊ शकतो किंवा लॉग इनच्या बाहेर सुद्धा येऊ शकतो। तर तो रिझल्ट कसा चेक करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।